गेलतो विचारलो काशीला गेलता तर मग काशीला काय सोडलं तुम्ही? सोडावं लागतं ना काहीतरी. काय सोडलं? म्हणला काशी फळ. म्हणजे का आपल्याला पहिल्यापासून आवडत नव्हतं. मला बिडी काऊन नाही सोडली? मला जीवच जाईल. बिडीन तंबाखू सोडली ना तर मग जीवच जाईल. म्हणजे मी नाही ती सोडणार. म्हणजे जे आम्हाला आवडत ना ते आम्ही देवाला कधी सोडत नाही. जे आवडत कृष्णार्पण. म्हणून कर्मणैव अधिकार असते किंवा कर्म नाही विलीयते. जन्मात आलेला मनुष्य कर्मामध्येच येतो आणि कर्मातच जातो. म्हणून जन्माला माणूस आला की 10 दिवस पूजा करता येत नाही देवाची. देवाला नुसती विनाकारण गोष्ट. इकडे पिढे खाईन मुंक खाईन तमक खाईन. देवाला 10 दिवस पाणी नाही, नैवेद्य नाही, काही. आणि गेल्यावर 10 दिवस पुढं फार मोठे महाराज. म्हणून निर्माण कर्त्याला विठीला धरू नये. ज्याने आपल्याला जन्माला घातलेले, ज्याने हा जन्म दिला दान, तयाचे करीतो चिंतन जगत जीवन नारायण. म्हणून शिवलोकामध्ये राहण्याचं भाग्य त्याला सालोक्य नावाची मुक्ती मिळते. आणि जो भगवान शंकराची उपासना करतो त्याला सालोक्य नावाची मुक्ती मिळते. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. किती मुक्ती आहे? तेने मुक्तीचारी साधिला, तेने मुक्तीचारी साधिला, तेने मुक्तीचारी साधिला, तेने मुक्तीचारी साधिला. किती? सलोकता. सलोकता म्हणजे जो भगवान शंकराची उपासना करतो त्याला शिवलोकाची प्राप्ती होते. तुका म्हणे शंभू भक्त आणि त्याचे राहणे कैलासात. आता आमचं नेमकं कुठे गेलाय तेच माहित नाही. एक पेपरवाला लिहितो वैकुंठवासी, एक पेपरवाला लिहितो स्वर्गवासी, एक पेपरवाला लिहितो कैलासवासी. पण नेमका कुठे गेलाय कोणालाच माहित नाही. जिथं गेलेलं आहे त्याचं नाव नाही घेत नरकवासी. पण त्याचे राहणे कैलासात. जो शिवलोकामध्ये राहण्याचं भाग्य त्यालाच मिळतो, जो सालोक्य मुक्ती मिळते. कथा येणार आहे आपल्याला शेवटी. जसा गोकर्ण महात्म्य भागवतामध्ये आहे तसं शिवपुराणामध्ये चंचुला आख्यान आहे. चंचुला. तर चंचुला नावाची स्त्री, आता ते पुढे सांगेल मी, शेवटी येते. तिने काय भाग्य आहे महाराज. शिवपुराण ऐकलं म्हणून तिला शिव आणि पार्वतीच्या सान्निध्यात जागा मिळाली. अहो, पार्वतीने तिचा हातामध्ये घेतला. कुणाचा? त्या चंचुलीचा. कथा पुढे आपल्याला. म्हणजे त्याला कोणती मुक्ती मिळते? त्याला मुक्ती म्हणतात सामिप्य मुक्ती, समीपता, सलोकता, समीपता. आणि मग मला सांगा, पार्वतीनं तिचा हात धरला, ती काही कमी आहे का पुण्यशाली? एखाद्या आमदारानं खासदारानं आमच्या पाठीवर हात ठेवला तो बाबा असं फुगतोय. आमदाराचा खासदाराचा हात पडला पाठीवर तर इतकं तुला गर्व होतो. पण त्या भगवान शंकराची अगर कृपा हो जाए तो मुक्ती मिलेगी. सालोक्य. हरियाला हाता